हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड. न्यूटन या सायंटिस्टने आपल्याला एखादा ऑब्जेक्ट जेव्हा स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असतो तेव्हा त्याचे डिस्प्लेसमेंट, त्याची व्हेलॉसिटी, त्याचं ॲक्सलरेशन या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांच्यामध्ये असणारं कोरिलेशन सांगणारी 3 इक्वेशन्स आपल्याला सांगितली की ज्यांना आपण म्हणतो इक्वेशन्स ऑफ मोशन. ती इक्वेशन्स जी आहेत ती काय आहेत बघा. पहिलं इक्वेशन जे आहे त्याचं ते आहे v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड इक्वेशन s इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यांचा सिक्वेन्स बदलायचा नाही अजिबात. जेव्हा तुम्हाला कोणी विचारेल की व्हॉट इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, सो हे फर्स्ट आहे, हे सेकंड इक्वेशन आहे आणि हे थर्ड इक्वेशन आहे. आजचा जो पाठ मी तुम्हाला शिकवत आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे. 11-12मध्ये सुद्धा तुम्हाला ह्याचा रेफरन्स हा येणार आहे पुढे गेल्यानंतर. सो जे कोणी आजचा लेक्चर हे व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकणार आहेत, मी गॅरंटी देते तुम्हाला की याचा हा जो 5 मार्क्सचा क्वेश्चन ह्याच्यावरती कंपल्सरी विचारला जातो स्टुडंट्स. आणि ते 5 मार्क्स तुम्हाला इझिली मिळणार. अजिबात जास्त कष्ट न करता फक्त एकच गोष्ट तुम्ही करायची, ती म्हणजे मी जे जे आजच्या लेक्चरमध्ये सांगते आहे ते फक्त समजून घ्यायचं. आलं लक्षात? सो आपण ही जी तिन्ही इक्वेशन्स आहेत मोशनची ती ग्राफचा यूज करून, ग्राफिकल मेथडचा यूज करून कशा पद्धतीने डिराईव्ह करायची ती बघूयात. आता त्यासाठी आपण एक ऑब्जेक्ट कन्सिडर केले. कोणतंही एक ऑब्जेक्ट, गाडी घ्या, माणूस घ्या, वॉटेवर घ्या. आता ते जे ऑब्जेक्ट आहे ते एका नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटीनं पुढं जात आहे असं कन्सिडर केलं आहे. आता तुम्हाला सांगते ही नॉन झिरो व्हेलॉसिटी ही काय कन्सेप्ट आहे. बघा, एक गाडी आहे सपोज, ठीक आहे, ती ए ह्या पॉईंटपाशी उभी आहे. गाडी स्टार्ट झाली. जेव्हा ती गाडी ए ह्या पॉईंटला आहे तेव्हा ती रेस्ट पोझिशनला आहे आणि तेव्हाची त्याची व्हेलॉसिटी ही 0 आहे. इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे, ठीक आहे. आता ती गाडी आपण स्टार्ट केली. स्टार्ट केल्यानंतर ती थोडं अंतर पुढं आली. आता सपोज या पॉईंटला आली, त्या गाडीला जायचं आहे या बी पॉईंटपर्यंत, ठीक आहे. ए ह्या पॉईंटला ती स्टेडी आहे, व्हेलॉसिटी 0 आहे. तिथून ती इथं आल्यानंतर तिची व्हेलॉसिटी 0पेक्षा मोठी असणार आणि तीच व्हेलॉसिटी आपण कन्सिडर करतो आहे इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे व्हेलॉसिटी मोजायला आपण या पॉईंटपासून स्टार्ट करू. सपोज मी त्याला पी पॉईंट म्हटलं तर या कारची किंवा गाडीची व्हेलॉसिटी जी आहे ती मी काउंट करायला कुठून स्टार्ट करणार तर पी ह्या पॉईंटपासून. आणि पी ह्या पॉईंटला असणारी त्या कारची व्हेलॉसिटी ही ग्रेटर दॅन 0 आहे, की ज्याला आपण नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी असं म्हणूयात. कळाली कन्सेप्ट? नॉन झिरो इनिशियल व्हेलॉसिटी काय आहे. आता हे डिनोट करण्यासाठी ग्राफिकल मेथडमध्ये किंवा ग्राफमध्ये मी हा जो ओरिजिनल पॉईंट म्हणजे 0 व्हेलॉसिटीचा पॉईंट हा कन्सिडर केला मी. एक्स ॲक्सिस जो आहे त्याच्यावरती आपण टाईम घेतला आहे आणि वाय ॲक्सिसवरती व्हेलॉसिटी घेतलेली आहे. आता त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही नॉन झिरो आहे म्हणून ती काउंट करण्यासाठी किंवा काउंट करताना मी या पॉईंटपासून सुरुवात केली. ते ऑब्जेक्ट जेव्हा या पॉईंटला आहे तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू, इनिशियल व्हेलॉसिटी आपण यू ह्या लेटरनं इंडिकेट करतो. फायनल व्हेलॉसिटी व्ही या लेटरनं इंडिकेट करतात आणि टाईम स्मॉल टी या लेटरनं इंडिकेट करायचा. सो इथे टाईम, इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे, ती किती आहे 0पेक्षा ग्रेटर आहे आणि तो ऑब्जेक्ट ह्यावेळेस सपोज हा एच पॉईंट आपण कन्सिडर करू. कोणतीही नावं द्या, काही फरक पडत नाही. तुम्ही म्हणाल टेक्स्टबुकमध्ये नावं वेगळी आहेत, मॅडम वेगळी सांगतायत, तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीची कोणतीही नावं द्या. फक्त
त्याच्यातला डिफरन्स तुम्हाला लक्षात आला पाहिजे. इथं पाठांतर तुम्ही कुठेही करणार नाही आहात, सगळ्यांचं लक्ष आहे ना. आता बघा इथे ए ह्या पॉईंटपासून तो ऑब्जेक्ट पुढं निघाला, कुठंपर्यंत गेला तर तो ऑब्जेक्ट गेला बी ह्या पॉईंटपर्यंत. हा पॉईंट बी आहे. आता ए पासून बीपर्यंत जाताना त्याची जी व्हिलॉसिटी आहे ती एका स्पेसिफिक स्पीडनं इन्क्रीज होत गेलेली आहे. व्हिलॉसिटी जी आहे ती स्पेसिफिकली इन्क्रीज होत गेलेली आहे. युनिफॉर्म व्हिलॉसिटी म्हणूयात आपण. इनफॅक्ट त्याचं ॲक्सलरेशन आहे, व्हिलॉसिटी कंटिन्युअसली वाढत गेलेली आहे. म्हणजेच ती जी कार आहे ती ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे आणि ते ॲक्सलरेशन युनिफॉर्म आहे. स्ट्रेट लाईन आहे ना, आपण शिकलो ग्राफ बघताना की जेव्हा केव्हा एखाद्या ऑब्जेक्टची मोशन युनिफॉर्म असते दॅट टाईम वी गेट अ स्ट्रेट लाईन लाईक दिस. सो ही जी ऑब्जेक्ट आहे तिची मोशन युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड आहे. ठीक आहे. आता मला जे फर्स्ट इक्वेशन आहे ते डिराईव्ह करायचं आहे या डेटाचा यूज करून. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये डिरेक्टली इथे अजून काही काही पॉईंट्स प्लॉट करून दिला आहे. मे बी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं आणि म्हणून जशी जशी गरज लागेल तसे तसे पॉईंट्स आपण इथे प्लॉट करत जाऊयात. आत्ता इथंपर्यंतच आपल्या गरजेचं आहे की ते ऑब्जेक्ट एपासून बीपर्यंत गेलं आहे, त्याची व्हिलॉसिटी वाढत गेली आहे. बी ह्या पॉईंटला असताना त्याची जी व्हिलॉसिटी आहे ती मी या पॉईंटला दाखवेन. वाय ॲक्सिसवरती आपली व्हिलॉसिटी आहे ना. सो बी ह्या पॉईंटला पोचल्यानंतर तिची व्हिलॉसिटी असणार आहे फायनल व्हिलॉसिटी. फायनल व्हिलॉसिटी आपण व्ही ह्या लेटरनी डिनोट करतो आणि म्हणून मी इथे लिहीन व्ही. काय काय केलं कळालं. हा पॉईंट ओ आहे, इथे ए पॉईंट घेतला, इथे बी घेतला आहे. समजा इथे आपण सी घेऊया. ठीक आहे. म्हणजे काय कळालं की एपासून बीपर्यंत जाताना त्याची व्हिलॉसिटी यूपासून वाढत गेली आणि ती व्ही इतकी झाली जेव्हा तो ऑब्जेक्ट बी ह्या पॉईंटपाशी पोचला. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. आता ह्या डेटाचा उपयोग करून आपण इक्वेशन जे फर्स्ट आहे ते कसं डिराईव्ह करायचं ते बघूयात. नीट ऐका सगळे. आता आपल्याला असं काहीतरी करायचं आहे की जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी मला मिळतील माझ्या इक्वेशनमध्ये. आता मी जसं तुम्हाला सांगितलं की ह्या ऑब्जेक्टची मोशन ही युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड आहे. म्हणजेच ही ऑब्जेक्ट ॲक्सलरेटेड मोशनमध्ये असल्यामुळे ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला मी इथे यूज करेन. ॲज द ऑब्जेक्ट इज हॅविंग ॲक्सलरेटेड मोशन आता what is the formula of acceleration? Acceleration is nothing but change in velocity, isn't it? Change in velocity upon time. हा आपला ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे. सो चेंज इन व्हेलॉसिटी मीन्स फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. हे देखील आपण शिकलो आहे. सो इथे मी तशी पुट करेन. चेंज इन व्हेलॉसिटीच्या जागी मी काय लिहिणार. फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम. प्रत्येक स्टेप मी जसं जसं लिहिते आहे तसं तसं त्याचं रिझन पण सांगितलं आहे. प्रत्येक स्टेप समजून घ्या. इथं मॅडमनी काय लिहिलं आहे आणि का लिहिलं आहे. सो मला काय इथं ॲक्सलरेटेड मोशन आहे म्हणून मी इथं ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला वापरलेला आहे. हे तुमच्या लक्षात राहणं इम्पॉर्टंट आहे. बघा जेव्हा आपण एखादी गोष्ट ट्रिकचा यूज करून शिकत असतो त्यावेळेस त्याची सुरुवात कुठून करायची हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. सो फर्स्ट इक्वेशन डिराईव्ह करताना सुरुवात आपण ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला यूज करून करतो आहे हे डोक्यात ठेवायचं. आता इथे मला सांगा फायनल व्हेलॉसिटी काय आहे आपली व्ही आहे. इजंट इट. मायनस इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे अपॉन टाईम आहे. सो ए हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. आता बघा हा जो व्ही आहे हा व्ही म्हणजे काय आहे रे. डिस्टन्स काय आहे हे ओ पासून सी पर्यंतचं डिस्टन्स आहे.
सो मी इथे काय लिहिलं बघा हां, हे व्ही म्हणजे कोणतं डिस्टन्स, हे ह्या ओ पासून सी पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे व्ही आहे. सो मी इथे व्हीच्या इथे काय लिहिन बघा, नाव ॲज ओ सी इज इक्वल टू व्ही. आता यू म्हणजे काय आहे, ओ ए हे डिस्टन्स आहे. सो यू मीन्स ओ ए. इथं मी ह्या व्हॅल्यूज पुट केल्या, किंवा हे जे आहेत इथं मी हे पुट केल्यानंतर मला काय मिळालं बघा हां, ए इज इक्वल टू ओ सी मायनस ओ ए अपॉन टाईम दॅट इज टी. आता बघा हां, या ओ सीमधून ओ ए एवढं डिस्टन्स मायनस केलं, काय उरतं रे, हे टोटल डिस्टन्स हे आहे, मायनस हे केलं, एवढे डिस्टन्स उरलं का, उरलं ना. सो ओ सी मायनस ओ ए इज इक्वल टू सी ए. आलं लक्षात. सो मी इथे जे ओ सी मायनस ओ ए लिहिलं आहे त्याच्याऐवजी इथं काय लिहिणार, सी ए. सी ए कसं आलं बघा परत एकदा, आपल्याला काय दिलं आहे, व्ही मायनस यू दिला आहे. व्ही म्हणजे ओ सी आहे आणि यू म्हणजे ओ ए आहे. सो ह्या ओ सीमधून ओ ए एवढं डिस्टन्स मी मायनस केलं, उरलं सी ए, म्हणून मी तिथे लिहिलं ए इज इक्वल टू सी ए अपॉन टी. देअरफोर ए टी इज इक्वल टू सी ए. हा टी जो इथं डिनॉमिनेटरमध्ये आहे तो मी इथे घेतला, न्यूमरेटर साईडला आला, म्हणून मला काय मिळालं बघा, ए टी इज इक्वल टू सी ए. आला का, इक्वेशनचा एक पार्ट मिळाला आपल्याला. येस. आता काय करायचं बघा, आता चेंज इन व्हेलॉसिटी जी आहे अगेन आपली, दॅट इज फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाईम, याचा यूज करून आपण इथंपर्यंतचं इक्वेशन हे डिराईव्ह केलं. आता व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे काय आहे बघायचं हां. आता त्यासाठी मी काय करते आहे बघा हां, या बी पॉईंटपासून या एक्स ॲक्सिसवरती एक लाईन अशी डॉटेड लाईन जॉईन केली. त्यानंतर ह्या ए पॉईंटपासून या डॉटेड लाईनला क्रॉस करणारी एक लाईन मी परत प्लॉट केली, लाईक दिस. आता मला काय मिळालं बघा, आता हे जे दोन पॉईंट्स मला मिळाले त्यांना पण मी नावं देईन. काय नावं आहेत आपली, ए बी सी आहे, मग इथं मी ह्याला डी देईन आणि ह्याला ई देईन. इथं ओ आहे. नावं तुम्ही कोणतीही देऊ शकता तुमच्या आवडीची. आता काय झालं बघा रे, या पद्धतीनं ह्या दोन लाईन्स प्लॉट केल्यामुळे मला हे जे ही जी पार्ट आहे तो मिळाला. हा पार्ट मला काय सांगतो, जसं मी इथं बघितलं होतं की ओ सी आणि हे ओ ए आणि हे सी ए जसं डिस्टन्स आहे त्याच पद्धतीनं बघा, ओ सी हे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स इक्वल आहे बी आणि ई ह्या एवढं, म्हणजेच बी ई आणि ओ सी हे दोन डिस्टन्सेस इक्वल आहेत. येस. बी डी आणि सी ए ही दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत. येस. आता ए डी हे डिस्टन्स आणि ओ ई हे डिस्टन्स पण इक्वल आहेत की नाही. येस. आता बघा हां, इथंपर्यंत सगळ्यांना कळालं. पुढे बघा, या ग्राफवरून मी असं म्हणते की बी ई, बघा प्रत्येक शब्द ऐकून घ्या, बी ई इज इक्वल टू बी डी प्लस डी ई आहे. सो मी आता इथे तेच लिहिते, दॅट इज फ्रॉम द ग्राफ काय मिळालं मला, ही डॉटेड लाईन जॉईन केल्यामुळं बी डी बी ई आहे, बी ई हे टोटल डिस्टन्स झालं इज इक्वल टू बी डी प्लस डी ई. जे दिसतंय ते मी लिहिलं आहे, कुठंही पाठ करायची गरज आहे का, नाही. आता बघा हां, बी डी हे डिस्टन्स सी एशी इक्वल आहे. आता आपल्याला सी ए म्हणजे काय मिळालं इथे, सी ए इज इक्वल टू ए टी मिळालं आहे की नाही. सो आता बघा, हे जे सगळं आपण केलं आहे ते व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करूयात. नाव हिअर बी ई इज इक्वल टू, बी ई हे डिस्टन्स
ओ सी एवढं आहे आणि ओ सी हे काय आहे, व्ही हे डिस्टन्स आहे की नाही, इथं आपण लिहिलं आहे ओ सी म्हणजे व्ही आहे आणि ओ ए म्हणजे यू आहे. मग ओ ए म्हणजे यू आहे आणि ओ ए आणि डी ई ही दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत. कळतंय? तेच मी आता इथे लिहीन, बी ई इज इक्वल टू ओ सी इक्वल टू व्ही. आलं लक्षात? बी ई इक्वल टू ओ सी इक्वल टू व्ही. तसंच बी डी काय आहे बघा, हा बी डी आहे इक्वल टू सी ए. आणि सी ए इक्वल टू काय काढलं आहे मगाशी आपण, 80, म्हणून मी इथे लिहीन इज इक्वल टू 80. आणि तिसरं काय आहे, डी ई हे डिस्टन्स ए ओशी इक्वल आहे आणि ए ओ म्हणजे यू आहे की नाही इक्वल. म्हणून बघा हां, डी ई इक्वल टू ओ ए इक्वल टू यू. चला आता हे जे आपल्याला मिळालं, काय काय मिळालं, व्ही मिळाला, ए टी मिळाला आणि यू मिळाला. आपलं फर्स्ट इक्वेशन याच टर्मवरती डिपेंड आहे, व्ही यू आणि ए टी, इजंट इट. सो आता इथे त्या व्हॅल्यूज पुट करूयात. बी ईच्या जागी आपण काय लिहिणार, व्हॉट इज बी ई, बी ई म्हणजे व्ही आहे. सो आता ह्या स्पेसिफिक इक्वेशनमध्ये मी या 3 व्हॅल्यूज पुट करणार. सो बी ईच्या जागी मी लिहिलं व्ही, बी डीच्या जागी काय लिहिलं ए टी आणि डी ईच्या जागी लिहिलं यू. मिळालं का आपल्याला इक्वेशन, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी किंवा व्ही इज इक्वल टू ए टी प्लस यू. हे झालं आपलं न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आलं लक्षात? ग्राफिकल मेथडचा यूज करून आपण हे इक्वेशन कोणत्या पद्धतीनं डिराईव्ह केलं हे बघितलं. आता याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. हे आता याच स्पेसिफिक ग्राफचा यूज करून आपल्याला सेकंड इक्वेशन देखील डिराईव्ह करायचं आहे. ते कसं करायचं बघूयात. ग्राफ मी सेम ठेवणार आहे, हे कळालं सगळ्यांना. फर्स्ट इक्वेशन, सेकंड इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन असे वेगवेगळे तुम्हाला विचारू शकतात किंवा तिन्ही इक्वेशन्स ऑफ मोशन यूजिंग ग्राफिकल मेथड प्रूव्ह करा असा देखील तुम्हाला 5 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो. 5 मार्क्सचा क्वेश्चन विदिन 5 मिनिट्स तुमच्याकडून तयार करून घ्यायचा, एवढं मी तुम्हाला चॅलेंज देते की जेव्हा तुम्ही हे बघाल सगळं व्यवस्थित, विदिन 5 मिनिट्स तुम्ही 5 मार्क्सचं क्वेश्चन रेडी होणार. कुठलीही स्कूल असू देत, कुठलीही एक्झाम असू देत, त्याच्यामध्ये याच्यावरती प्रश्न हा हमखास असतो. सो आता बघूयात आपण सेकंड इक्वेशन काय आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. अजून एक सांगायचं राहिलं, हे जे इक्वेशन आहे की नाही, हे इक्वेशन कोणत्या 2 टर्म्समधलं कोरिलेशन दाखवतं असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर ते पण लक्षात ठेवायची एक छोटीशी ट्रिक सांगते, ऐकताय सगळे? बघा, जे 1 मार्कचे क्वेश्चन्स असतात, जे आउट ऑफ मार्क जिथे जातात मुलांचे हमखास, ते असतात 1 मार्कच्या क्वेश्चनमध्ये. आणि ते मार्क आपल्याला अजिबात घालवायचे नाही आहेत. सो आता समजा तुम्हाला विचारलं की न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन गिव्ज कोरिलेशन बिटवीन डॅश अँड डॅश, किंवा हे इक्वेशन देतील अँड धिस इक्वेशन शोज कोरिलेशन बिटवीन डॅश अँड डॅश. सर ते कसं लक्षात ठेवायचं, तर या इक्वेशनचा फर्स्ट जो लेटर आहे व्ही आणि लास्ट लेटर आहे टी, अशी ट्रिक लक्षात ठेवा. आणि हे जे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे, इट शोज कोरिलेशन बिटवीन, व्ही मीन्स velocity, t means time. So this equation shows correlation between velocity and time. Easy आहे. फर्स्ट आणि लास्ट लेटर लक्षात ठेवायचे, चुकणारच नाही आहे तुम्हाला. ही फक्त इक्वेशन आणि त्यांचा सिक्वेन्स विसरायचा नाही. म्हणजे जेव्हा तुम्हाला फर्स्ट इक्वेशन विचारलं जाईल, व्हॉट इज फर्स्ट इक्वेशन, तर हेच सांगायचं, बदलायचं नाही. तुम्हाला वाटलं हे सांगितलं नाही. सो तेवढी एकच गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि सोपी आहे. 2-4 वेळेला तुम्ही जरी रिवाईज केलं
तरी तुमच्या हे पटकन लक्षात राहणार आहे. त्याला काहीही अडचण नाही. शांतपणे एकदा तुम्ही वाचून घेतलात, एकदा व्हिडिओ व्यवस्थित बघितलात की तुम्हाला 100% हे येणार. आलं लक्षात? सो हे झालं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड इक्वेशन ह्याच सेम ग्राफचा यूज करून. तोपर्यंत आपण थांबूयात.